बघा आपल्याला ड्रायफ्रूट सगळ्यांना माहिती आहे, ज्याला मराठीमध्ये सुकामेवा असं म्हटलं जातं. सुकामेवा घेतल्यानंतर बुद्धी वाढते असा समज बऱ्याच जणांमध्ये पक्का झालेला आहे. पण या ड्रायफ्रुट्समधल्या व्हरायटीज आहेत, त्याला इंग्लिशमध्ये काय टायटल आहे याची कल्पना नसेल तर इम्प्रेशन चुकीचं पडू शकतं ना. म्हणून ड्रायफ्रुट्सला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ॲल्मंड, ॲल्मंडला बदाम म्हणतात, बदाम म्हणजे ॲल्मंड. कॅश्यू, कॅश्यू म्हणजे काजू, काजूला इंग्लिशमध्ये कॅश्यू असं म्हणतात. वॉलनट याचा अर्थ होतो अक्रोड, अक्रोडला इंग्लिशमध्ये वॉलनट असं म्हणतात. पिस्ताचिओ, पिस्ताचिओ याचा अर्थ होतो पिस्ता, पिस्त्याला पिस्ताचिओ असं म्हटलं जातं. रायसिन्स, रायसिन याचा अर्थ मनुका होतो, मनुक्याला इंग्लिशमध्ये रायसिन्स असं म्हणतात. ब्लॅक रायसिन्स म्हणजे काळा मनुका, काळ्या मनुक्याला इंग्लिशमध्ये रायसिन्स असं म्हणतात. डेट्स, डेट्स याचा अर्थ तो खजूर, खजुराला इंग्लिशमध्ये डेट्स असं म्हटलं जातं. बरं, हेच जर खजूर वाळवले का त्याच्यापासून खारीक तयार होते, म्हणून याला इंग्लिशमध्ये ड्राय डेट्स असं म्हणतात. फिक्स, फिक्स याचा अर्थ होतो अंजीर, अंजिराला इंग्लिशमध्ये फिक्स असं म्हटलं जातं. जर्दाळू म्हणजे ॲप्रिकॉट, ॲप्रिकॉट जो ड्राय असतो, ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू, जर्दाळूला इंग्लिशमध्ये ॲप्रिकॉट असं म्हटलं जातं. ड्राय कोकोनट, ड्राय कोकोनट याचा अर्थ तो सुकं खोबरं, सुक्या खोबऱ्याला इंग्लिशमध्ये ड्राय कोकोनट्स असं म्हटलं जातं. फॉक्स नट्स, फॉक्स नट्स याचा अर्थ मखाणा, मखाण्याच्या बियाला इंग्लिशमध्ये फॉक्स नट्स असं म्हटलं जातं. पाईन नट्स, पाईन नट्स याचा अर्थ होतो चिलगोजे, चिलगोजेला इंग्लिशमध्ये पाईन नट्स असं म्हटलं जातं. पीनट्स, पीनट्स म्हणजे शेंगदाणे हो, शेंगदाण्याला इंग्लिशमध्ये पीनट्स असं म्हणतात. ड्राय बेरीज, ड्राय बेरीज याचा अर्थ तो सुके बेरी फळ, सुक्या बेरी फळाला ड्राय बेरीज असं म्हटलं जातं. मलबेरीज, मलबेरीजला शहदातू असं म्हणतात. शहदालू, शहदालू याचा अर्थ मलबेरी, मलबेरीला शहदालू असं म्हणतात. वॉटरमेलन सीड्स म्हणजेच कलिंगडाच्या बिया, कलिंगडाच्या बियाला वॉटरमेलन सीड्स असं म्हणतात. आता हे ड्रायफ्रूट जर एकत्र करून खाल्ले तर माणसाचं शरीर मजबूत होतं, ताकदवान होतं, इम्युनिटी वाढते. तर मित्रांनो, तुम्ही घेतात का ड्रायफ्रूट्स आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये? कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. आणि एकदा दोनदा हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला हे सगळे ड्रायफ्रूट्स अगदी तोंडपाठ होतील. इंग्लिशबद्दलच्या अशाच नवीन नवीन माहितीसाठी आम्हाला जरूर फॉलो करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.